नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिपच्या गणितातील परिमिती प्रकरणातील उदाहरणे आपण पाहणार आहोत. तर घेऊया आपण चौथे उदाहरण. पुढील सर्व चौरस एकरूप आहेत. या संपूर्ण आकृतीचे एकूण क्षेत्रफळ 54 चौरस एकक आहे. तर या आकृतीची परिमिती किती? आता आकृतीची परिमिती काढायची म्हणजे सगळ्या बाजूंची बेरीज असते. कोणत्याही आकृतीची परिमिती म्हणजे त्या आकृतीला जेवढ्या बाजू आहेत त्या सर्व बाजूंची बेरीज. आता या ठिकाणी आपल्याला चौरस दिलेले आहेत आणि हे काही चौरस एकमेकांना जोडलेले आहेत. आता इथं 1 2 3 4 5 6 चौरस दिलेले आहेत आणि या 6 चौरसांचं क्षेत्रफळ आहे, एकूण क्षेत्रफळ आहे 54 चौरस एकक. म्हणजे 6 चौरसांचं क्षेत्रफळ आहे 54 चौरस एकक आणि हे सर्व चौरस एकरूप आहेत. म्हणजे या सर्व चौरसांची बाजू समान लांबीची आहे. आता या ठिकाणी 6 चौरसांचं क्षेत्रफळ 54 आहे. तर आपण एका चौरसाचं क्षेत्रफळ काढूया. एका चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर 54/6. इथं आपण भाग दिला 6 9 54 म्हणजे 9 चौरस एकक. एका चौरसाचं क्षेत्रफळ हे 9 चौरस एकक आहे. आता चौरसाचं क्षेत्रफळ आपल्याला सूत्र माहिती आहे. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग. आता चौरसाचे क्षेत्रफळ आपल्याला मिळालेलं आहे 9 बरोबर बाजू वर्ग. दोन्ही बाजूला आपण वर्गमूळ काढलं तर चौरसाची बाजू आपल्याला मिळते 9चं वर्गमूळ 3. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक चौरसाची लांबी आहे 3 एकक. आता आपल्याला परिमिती काढायची आहे. मग परिमिती काढण्यासाठी या आकृतीला किती बाजू आहेत ते आपण मोजूया. आकृतीची परिमिती बरोबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. म्हणजे ह्या आकृतीला एकूण 18 या ठिकाणी बाजू आहेत. म्हणजे प्रत्येक चौरसाची आपण बाजू मोजलेली आहे. तर ह्या एकूण 18 आहेत आणि या चौरसाच्या बाजूची लांबी आहे 3. म्हणून 18 गुणिले 3 बरोबर 18 त्रिक 54 आपल्याला एकक दिलेला आहे. म्हणजे 54 एकक चौरस एकक 54 नाही परिमिती आहे 54 एकक. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 आहे. इथं चौरस येणार नाही, 54 एककच येणार आहे कारण ही परिमिती आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक उदाहरण हे समजावून देणार आहे. इथं तुम्हाला सगळ्या स्टेप्स मी करून दाखवणार आहे. कारण का तर तुम्हाला ते उदाहरण कसं सोडवलं आहे हे लक्षात येण्यासाठी. परंतु परीक्षेच्या वेळेस तुम्ही ही सगळ्या स्टेप्स करण्याची गरज नाही. जास्तीत जास्त स्टेप्स मनामध्ये करून तुम्ही शॉर्टकटने किंवा आकडेमोड कमीत कमी करून हे उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे. म्हणजे वेळ त्या ठिकाणी आपल्याला खूप कमी असतो. परंतु इथं मात्र आपल्याला उदाहरण आता आपण सुरुवात करतो आहे आणि अजून आपला सराव व्हायचा आहे. म्हणून तुम्हाला प्रत्येक उदाहरण हे समजण्यासाठी मी प्रत्येक स्टेप्स या ठिकाणी लिहून तुम्हाला सोडवून दाखवते. आता पुढचं उदाहरण घेऊया. एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. त्या गाडीने प्रवास करताना गाडीच्या चाकाचे 750 फेरे पूर्ण झाले तर त्या बैलगाडीने किती अंतर कापले असेल? म्हणजे या ठिकाणी एक बैलगाडी रस्त्यावरनं जाते आणि त्या गाडीच्या चाकाचा व्यास आहे 1.4 मीटर. आता इथं मी एक
हे बैलगाडीचं चाक आहे असं आपण समजूया आणि या चाकाचा व्यास हा 1.4 मीटर आहे. तर या ठिकाणी आपल्याला चाकाचे फेरे दिलेले आहेत. मग या चाकाचा परिघ म्हणजे एक फेरा. या चाकाचा परिघ म्हणजे एक फेरा. तर हे चाक एक फेरा पूर्ण केलं म्हणजे तेवढं अंतर ते पुढं जाणार आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी हे आपल्याला 750 फेरे दिलेले आहेत आणि त्या बैलगाडीने किती अंतर कापलं हे आपल्याला विचारलेलं आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला परिघ काढायचं आहे. परिघ म्हणजे एक फेरा, त्या चाकाचा एक फेरा. मग आता सोडवूया आपण. परिघ बरोबर. आता इथं आपल्याला व्यास दिलेला आहे म्हणून आपण पाय डी हे सूत्र वापरणार आहोत. पायची किंमत आहे 22/7 गुणिले डी 1.4. इथं आपण भाग दिला 7ने. 7 1 7, एकाला भाग जात नाही म्हणून 0. 7 दुणे 14 म्हणजे परिघ आलेला आहे 22 दुणे 44 आणि पॉईंट नंतर एक संख्या आहे म्हणजे 4.4 मीटर. परिघ आहे 4.4 मीटर. म्हणजे या ठिकाणी एक फेरा पूर्ण केला त्या चाकाने म्हणजे 4.4 मीटर अंतर ते चाक पुढं जाणार आहे. आता आपल्याला इथं 750 फेरे पूर्ण झाले असं दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला कापलेलं अंतर काढायचं आहे. अंतर बरोबर परिघ गुणिले फेरे. आता परिघ आहे 4.4 गुणिले 750. आता 4.4 गुणिले 750 हा गुणाकार जर आपण केला तर तो येतो 3300 मीटर. कारण परिघ आपण काढलेला आहे मीटरमध्ये म्हणून हा गुणाकार 3300 मीटर येतं. म्हणजे त्या बैलगाडीने कापलेलं अंतर जे आहे ते 3300 मीटर आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. आता हा पहिला पर्याय आपण निवडलेला आहे 3300 मीटर म्हणजे हा पहिला पर्याय आहे. आता पुढचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. आता इथं पुढचे किलोमीटरमध्ये दिलेलं आहे. मग तुम्हाला माहिती आहे की 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर म्हणून 3300 मीटर छेद 1000. तर हे 2 शून्य आपण घालवले तर 33/10. आता इथं छेदस्थानी 10 आहे, एकावरती 1 शून्य आहे म्हणजे याला भाग दिला तर इथं 3 नंतर एक संख्येनंतर पॉईंट येणार आहे म्हणजे 3.3 किलोमीटर. म्हणजे दुसरा पर्याय आहे 3.3 किलोमीटर म्हणजे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 हे 2 अचूक पर्याय या उदाहरणाचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रत्येक वेळेस मी इथं सूत्र लिहिते आहे. तुम्हाला समजण्यासाठी हे सूत्र आपण प्रत्येक वेळेस लिहितो आहे. परंतु तुम्हाला लक्षात आल्यानंतर तुम्ही हे कॅल्क्युलेशन जास्तीत जास्त स्पीडने कसं करता येईल किंवा लवकर कसं करता येईल याकडे लक्ष द्यायचं आहे. प्रत्येक वेळेस सूत्र लिहायची गरज नाही. घेऊया आता पुढचे उदाहरण. एका बैलगाडीच्या चाकाची त्रिज्या 70 सेमी आहे. 8.8 किलोमीटर इतके अंतर कापण्यासाठी गाडीच्या चाकाचे किती फेरे होतील. आता इथं एक चाक मी काढलेलं आहे. हे चाक आहे असं समजूया आणि या चाकाची त्रिज्या दिलेली आहे 70 सेमी. म्हणजे या ठिकाणी आर आपल्याला दिलेला आहे 70 सेमी. म्हणजे पुन्हा या ठिकाणी फेरे आणि अंतर म्हणजे एक फेरा म्हणजे परिघ हे लक्षात ठेवायचं. इथं आपल्याला आता आर दिलेला आहे म्हणून आपण परिघाचं सूत्र वापरणार आहोत 2πr. परिघ बरोबर 2πr. आता या ठिकाणी आपण किंमत टाकूया. 2 गुणिले
22/7 गुणिले 70. आता इथं भाग दिला आपण 7 1 7 म्हणजे 10. आता 2 गुणिले 22 गुणिले 10 आहे. 2 गुणिले 22 गुणिले 10. तर हा गुणाकार येतो आहे परीघ बरोबर 440 सेमी. म्हणजे एक फेरा म्हणजे 440 सेमी अंतर ते चाक पुढं जाणार आहे. आता इथं आपल्याला 8.8 किलोमीटर अंतर कापण्यासाठी किती फेरे होतील असे विचारलेलं आहे. आता आपण उत्तर काढलेलं आहे किंवा परीघ आपल्याला आपण काढलेला आहे तो सेंटीमीटरमध्ये, कारण आपल्याला त्रिज्या दिली होती सेंटीमीटरमध्ये, परंतु आपल्याला अंतर दिलेलं आहे 8.8 किलोमीटर. आता आधी याचं आपण सेंटीमीटर करून घेऊया. 8.8 किमी अंतर आपल्याला दिलेलं आहे, किलोमीटर अंतर दिलेलं आहे. आता 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर, म्हणजे आपल्याला 8.8 गुणिले 1000 करावं लागेल. आता हा गुणाकार केला तर तो म्हणजे आणि पॉईंट नंतर एक संख्या आहे, म्हणजे इथं एक शून्यानंतर पॉईंट येणार आहे, म्हणजे 8000 किती आला बघा. आता हे 8800 मीटर आलेलं आहे. 8800 मीटर. परंतु आपल्याला हे पुन्हा सेंटीमीटरमध्ये करायचं आहे. म्हणजे आता इथं 8800 गुणिले आता 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, म्हणून इथं आपल्याला 100ने गुणावं लागेल. म्हणून 88 1 88 आणि हे 4 शून्य आपण इथं दिलेले आहेत, म्हणजे 880000 किंवा 8,80,000 सेमी एवढं अंतर त्या बैलगाडीने कापलेलं आहे. तर किती फेरे होतील? तर त्यासाठी आपल्याला चाकाचे फेरे बरोबर कापलेले अंतर छेद परीघ. कापलेले अंतर छेद परीघ. आता कापलेलं अंतर आहे या ठिकाणी 8,80,000 आणि परीघ आपण काढलेला आहे 440. आता इथं भाग देऊया. हा शून्य आपण घालवला. 44 1 44 44 दुणे 88 म्हणजे 2 आणि 2वरती पुढं 3 शून्य आहेत, म्हणजे 2000 फेरे होतील. 8.8 किलोमीटर अंतर जाण्यासाठी त्या चाकाचे 2000 फेरे होतील. पर्याय क्रमांक 2. पुढचे उदाहरण घेऊया. 7वे उदाहरण. एका ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास 2.1 मीटर आहे. त्या चाकाने 250 फेऱ्यात काही अंतर कापले तर कापलेले अंतर किती? मगाशी आपण उदाहरण सोडवलं त्याप्रमाणेच हे उदाहरण आहे. आता हे चाक आहे, या ठिकाणी इथं चाकाचा व्यास आहे 2.1 मीटर आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं की चाकाचा परीघ म्हणजे 1 फेरा आणि तेवढं अंतर ते चाक पुढं जात असतं. म्हणजे इथं आपल्याला दिलेलं काय आहे? आता व्यास दिलेला आहे, म्हणजे डी दिलेला आहे. डी बरोबर 2.1 मीटर. आता आपल्याला परीघ काढायचा आहे. परीघ बरोबर पाय डी. पायची किंमत आपण नेहमी घेतो 22/7 गुणिले 2.1. इथं भाग देऊया आपण. 7 1 7. इथे 2ला भाग जात नाही म्हणून 0 1 घेतला. 7 3 21 म्हणजे 22 गुणिले 0.3 हा गुणाकार केला आपण तर 22 3 66 म्हणजे 6.6 मीटर, कारण त्रिज्या आपल्याला मीटरमध्ये दिलेली आहे. म्हणजे परीघ आलेला आहे 6.6 मीटर.
आता आपल्याला किती अंतर कापलेलं आहे ते विचारलेलं आहे आणि चाकाने फेरे केलेले आहेत 250. मग कापलेले अंतर बरोबर तुम्हाला सूत्र माहिती आहे आता, परीघ गुणिले फेरे, म्हणून 6.6 गुणिले 250. हा गुणाकार जर आपण केला तर 16,500 येतो आणि पॉईंट नंतर एक संख्या आहे म्हणजे इथं आपण 1,650 कापलेलं अंतर आहे 1,650 मीटर. आता बघूया आपण पर्याय कितवा पर्याय आहे उत्तर. परंतु आपल्याला इथं पर्याय किलोमीटरमध्ये दिलेले आहेत, म्हणजे आपल्याला 1,650 मीटर जे आहे त्याचं रूपांतर आपल्याला किलोमीटरमध्ये करावं लागेल. म्हणून 1,650. आता 1,000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर, म्हणून आपल्याला 1,000ने भागावं लागेल. आता इथं 165/100 आहे. एकावरती 2 शून्य म्हणजे 2 नंतर पॉईंट येणार, म्हणून 1.65 किलोमीटर. 1.65 किलोमीटर म्हणजे पर्याय क्रमांक 4 आहे. पुढचे उदाहरण घेऊया. एका चौरसाची बाजू 12 सेमी आहे. हा चौरस कर्णावर कापला तर तयार झालेल्या त्रिकोणांपैकी एका त्रिकोणाची परिमिती किती? आता या ठिकाणी हा ABCD चौरस आहे आणि प्रत्येक बाजू चौरसाची प्रत्येक बाजू आहे 12 सेमी. इथं हा AC कर्ण काढलेला आहे. समजण्यासाठी मी तुम्हाला ही आकृती इथं काढून ठेवलेली आहे. आणि हा चौरस कर्णावरती कापला म्हणजे चौरसाचे 2 भाग होणार आहेत, 2 त्रिकोण तयार होणार आहेत. पण आपल्याला काय विचारलं आहे की एका त्रिकोणाची परिमिती किती? एका त्रिकोणाची परिमिती. आता इथं त्रिकोणाची परिमिती म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज, म्हणजे आपल्याला AD, DC आणि ACची बेरीज करावी लागेल. आता ADची लांबी 10 आहे, DCची लांबी 12 आहे, ADची लांबी 12 आहे, DCची लांबी 12 आहे आणि ACची लांबी आपल्याला काढायची आहे. तर कर्णाची लांबी आपल्याला काढायची आहे. तर त्याचं सूत्र आहे चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू. मग वर्गमुळात 2 गुणिले बाजू किती आहे? 12 सेमी, म्हणजे 12 वर्गमुळात 2. चौरसाचा कर्ण मिळालेला आहे आपल्याला 12 वर्गमुळात 2 सेमी. आणि मग इथं आपल्याला त्रिकोणाची परिमिती काढायची आहे. त्रिकोणाची परिमिती तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजे 12 अधिक 12 अधिक 12 वर्गमुळात 2. आता ही बेरीज येणार आहे 12 आणि 12 24 अधिक 12 वर्गमुळात 2. आता 24 अधिक 12 वर्गमुळात 2 हा पर्याय आहे का? नाही आहे पर्याय. मग आता इथं आपल्याला 12 दोन्ही पदांमध्ये इथं कॉमन आहे किंवा सामायिक संख्या आहे. मग आपण 12 बाहेर काढूया. कंसाच्या बाहेर आपण 12 लिहिले तर 12 दुणे 24, 12 एक 12 आणि वर्गमुळात 2 म्हणजे 12 कंसात 2 वर्गमुळात 2. 12 कंसात 2 अधिक वर्गमुळात 2 सेमी म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे. पुढचे उदाहरण घेऊया. एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 35 मीटर आहे. त्या बागेभोवती तारेचे 4 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 44 रुपये प्रमाणे किती खर्च येईल? आता या ठिकाणी वर्तुळाकार बाग दिलेली आहे आणि बागेची त्रिज्या आहे 35 मीटर म्हणजे R बरोबर आहे 35 मीटर.
त्या बागेभोवती तारेचे कुंपण घालायचे. आता एक पदरी कुंपण म्हणजे परीघ झाला. परीघ त्या वर्तुळाचा परीघ किंवा त्या बागेचा परीघ म्हणजे एक पदरी कुंपण झालं. मग इथं आपण आता परीघ काढूया. परीघ बरोबर आर दिलेला आहे म्हणून 2 पाय आर हे सूत्र वापरू आपण. मग 2 गुणिले 22/7 गुणिले 35. आता इथं 7ने आपण भाग दिला. 7 1 7 7 5 35 म्हणजे 2 गुणिले 22 गुणिले 5 म्हणजे परीघ या ठिकाणी येतोय 22 पंचे 10 आणि 220 मीटर. म्हणजे या बागेचा परीघ आहे 220 मीटर. म्हणजे एक पदरी कुंपणासाठी तार लागणार आहे 220 मीटर. मग आता आपल्याला ही एक पदरी कुंपणाची तार 220 मीटर झाली. आपल्याला 4 पदरी कुंपण घालायचं आहे. मग 4 पदरी कुंपणाची तार बरोबर 220 गुणिले 4. 22 चोक 88 0 म्हणजे 880 मीटर तार लागणार आहे. म्हणजे या बागेला 4 पदरी कुंपण घालायचं असेल तर 880 मीटर तार लागणार आहे. परंतु आपल्याला खर्च विचारलेला आहे. मग खर्च बरोबर 880 गुणिले 1 मीटरला खर्च आहे 44 रुपये. म्हणजे 880 गुणिले 44. जर हा गुणाकार केला तर 38,720 रुपये. 38,720 रुपये खर्च येतोय. 38,720 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आहे. पर्याय क्रमांक 1. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स लगेच मिळतील. थँक्यू.